लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाची अंतिम मुदत ऑक्टोबर अखेरपर्यंत वाढण्याची शक्यता 24 सप्टेंबरपर्यंत 2.4 कोटी लाभार्थ्यांना मान्यता देण्यात आली। योजनेसाठी अर्ज करण्याची मूळ मुदत ऑगस्ट अखेरपर्यंत होती। नमस्कार। लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट, रकमेत वाढ। आता तुम्ही पाहिलंच असेल की लाडकी बहीण योजनेची जी तारीख आहे ती वाढून देण्यात आली आहे आणि मुदत जी आहे ती वाढून देण्यात आलेली आहे। 30 सप्टेंबर पर्यंत होती, त्यानंतर ही आता ती 10-15 दिवस वाढून देण्यात येणार आहे। ही एक चांगलीच गोष्ट आहे। मुख्यमंत्र्यांनी हे पाहिलं आहे की बऱ्याच बहिणींनी जे आहे त्यांचा फॉर्म अजूनही भरला नाहीये, म्हणून त्यांच्यासाठी जी तारीख आहे ती वाढून देण्यात आली आहे आणि त्यांचे पैसेही जरासं 1,500 रुपये मिळणार होते, ते 1230 रुपये जे आहेत ते पैसे मिळणार आहेत। प्रत्येक भगिनींना 1230 रुपये जे वाढून मिळणार आहेत। म्हणजे पहिले 1,500 रुपये आणि हे 1220 रुपये, म्हणजे पूर्ण 2230 रुपये जे आहे ते सर्व बहिणींना मिळणार आहेत। पण यासाठी एक अट आहे, ज्या बहिणींना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना ते पैसे मिळणार आहेत। आतापर्यंत ज्यांना ज्यांना हप्ते आले त्यांना हेच 1,500 रुपये रेग्युलर चालू राहणार आहेत, आणि ज्यांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही त्या बहिणींसाठी 1230 रुपये जे आहे ते वाढून मिळणार आहेत। म्हणजे 2230 रुपये जो आहे त्यांना प्रति महिना मिळणार आहे। आतापर्यंत ज्यांना पहिल्यापासून पैसे आलेले आहेत त्यांना फक्त 1500 रुपये महिना मिळणार आहे। ही एक आनंदाची सर्वात मोठी बातमी आहे। जर तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नसतील तर तुम्हालाही 2220 रुपये 30 रुपये जे ते आहे ते येणार आहेत। पण त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करायचे आहे। जर तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर सर्व पैसे तुम्ही विसरून जायचे आहे। आणि हे जे 1230 रुपये आहे त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अजूनही फॉर्म भरावा लागणार नाहीये। त्यासाठी तुम्हाला फक्त भारत सरकार तुमचा जो नंबर आहे तो इथे निवडेल की तुमचा नंबर ज्याचा नंबर लकी असेल त्यालाच ते 1230 रुपये जे आहे ते मिळणार आहेत। पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, ज्यांचे अजून 1 रुपया आला नाही त्यांना जे 1230 रुपये ते लवकरात लवकर त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत। आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलंच की बऱ्याच बहिणींना 3,000 रुपये आले, 1,500 रुपये आले, पण 4,500 रुपयावाल्यांना म्हणजेच की 4,500 रुपये आले आतापर्यंत बऱ्याच महिलांना, आणि 3,000 रुपये आले, पण अजूनही 1,500 रुपये ज्यांचे राहिले होते त्या भगिनींना अजून एकही रुपया आलेला नाहीये। त्या भगिनींनाही लवकरात लवकर पैसे येऊन जाणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं सर्वात पहिल्यांदा आम्ही जे 4,500 रुपयांचा वाटप करणार आहे त्यानंतर आम्ही 3,000 रुपयांचा वाटप करणार आहे। आणि मग हे सर्व झाल्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहे त्यांना जे आहे त्यांचा वाटप जो आहे तो सुरू होणार आहे। म्हणजेच की सर्व महिलांना मिळून 4,500 रुपये मिळणार आहेत। पण आजच्या सध्याच्या स्थितीला जर तुम्ही तुमचा फॉर्म भरला तर तुम्हाला मागचे पैसे जे आहेत ते विसरून जायचे आहेत। जी महिला या महिन्यापासून फॉर्म भरेल तिला त्याच महिन्याचे पैसे पुढचे पैसे मिळणार आहेत। म्हणजे की जर तुम्ही आज फॉर्म भरला तर तुम्हाला या 15 तारखेला पैसे येऊन जातील, पण फक्त 1,500 रुपये येतील, त्याच्या मागचे पैसे येणार नाही। बऱ्याच भगिनींना वाटत आहे की आता जर आम्ही फॉर्म भरला तर आम्हाला पुढल्या महिन्यामध्ये डायरेक्ट 6,000 रुपये येतील का? याचं उत्तर नाही आहे, कारण तुम्हाला फक्त 1,500 रुपये येणार आहेत। भारत सरकारने ही नियम लागू अटू चालू केलेली आहे। आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून एक चांगलीशी कमेंट करा, व तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर मी तुमच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्यासाठी एक व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर आजच्याला बस एवढेच, आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या ज्या तकलिफी आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर धन्यवाद।